मुलांसाठी पौष्टिक शाळेचा डब्बा सिरीजमध्ये मी सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आजचा आपला शाळेचा डब्बा असेल मोड आलेल्या हिरव्या मुगाचे पौष्टिक आणि झटपट पराठे बघणार आहोत, जे तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता, मुलांच्या ऑफिसच्या डब्यासाठी देऊ शकता। दिवसभर जरी म्हणाल ना तरी अगदी मौसूद राहण्यासाठी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। अशाच इंटरेस्टिंग पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या स्कूल टिफिन सिरीज सुरू आहे। चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा, म्हणजे प्रत्येक दिवशी जी रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळत जाईल। चला तर मग सुरुवात करूया। आता हे मुगाचे पराठे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक लहान मिक्सरचं भांडं घेतलं आहे। जास्त करायचं असेल तर मोठं भांडं घेऊ शकता। कपाने मोजाल तर साधारणतः 1 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात इथे आपण मोड आलेले मूग घेतलेले आहेत। मुगाऐवजी तुम्ही मटकीसुद्धा वापरू शकता, भिजवूनसुद्धा घालू शकता, किंवा हे मोड आणले की आणखीन जास्त यामध्ये प्रोटीन तत्व वाढतात। आता यामध्ये आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। इथे आपण एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, अर्धा चमचा साधं जिरं आणि पाव चमचा आपण इथे बडीशोप घेतलेली आहे। घरामध्ये उपलब्ध असेल तर अर्धा चमचा धनेपूड किंवा फक्त धने वापरले तरी सुद्धा चालू शकेल। 2 ते 3 चमचे आपण इथे कोथिंबीर घालून थोडंसं सुरुवातीला पाणी घालणार आहोत आणि याची छान पेस्ट बारीक झाली की आणखीन गरजेपुरतं पाणी घालून जमेल तितकी छान बारीक पेस्ट आपण मिक्सरला फिरवून घेतली। आता ज्या कपने आपण 1 कप मोड आलेले मूग घेतलेले होते, अगदी त्याच कपाने बरोबर अर्धा कप साधं पाणी घालून अशी ही पेस्ट आपण फिरवून घेतली। आता इथे आपण एक मध्यम आकाराचा किंवा 150 ग्राम प्रमाणात उकडलेला बटाटा साला काढून आपण यामध्ये कुस्करून घेणार आहोत। तुम्ही किसून सुद्धा वापरू शकता। लहान मुलांसाठी किंवा टिफिनसाठी करत असाल ना तर बटाटा जरूर घाला, म्हणजे शाळेच्या डब्यासाठी जरी देत असाल तर हे अगदी मौसूद राहायला मदत होते आणि चवीलाही अगदी छान लागतात। मध्ये मध्ये ना थोडासा बटाटा पराठ्यामध्ये आला ना तर मुलं सुद्धा आवडीने खातील। मुलांच्या लक्षात सुद्धा येणार नाही की यामध्ये तुम्ही मूग वापरलेले आहेत। आता यामध्ये अर्धा चमचा आपण ओवा घेतलेला आहे। मूग आहे, बटाटा आहे, तर थोडासा ओवा किंवा हिंग घालू शकता चवीपुरतं, किंवा अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घेतलं आहे। तर ज्या कपने तुम्ही 1 कप मोड आलेले मूग घेतलेले होते, अगदी त्याच कपने बरोबर सुरुवातीला कपभर आपण इथे खपली गव्हापासून तयार केलेलं चपातीसाठी मल्टीग्रेन आटा घेतला। ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असेल आपल्याकडे उपलब्ध आहे तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता। साधं गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता। आता सुरुवातीला कपभर आपण पीठ घालून हे पीठ चांगले भिजवून घेतलं। थोडंसं मऊ वाटतंय म्हणून सेम कपने पुन्हा 1 कप पीठ घातलं, म्हणजेच काय मुगाच्या पेस्टमध्ये मावेल इतकं आपण हे मल्टीग्रेन आटा घातलं। वेगळं वरून अजिबात पाण्याचा उपयोग करायचा नाही। तर साधारणतः इतकं कणिक भिजवण्यासाठी आपण बरोबर 2 कप पिठाचा वापर केला आहे। मल्टीग्रेन आटा नसेल तर तुम्ही ते गव्हाचं पीठ जे पोळीसाठी वापरता ते सुद्धा वापरू शकता। थोडं आणखीन पौष्टिक करायचं असेल तर थालीपीठाची भाजणी मिळते ना, तर ती सुद्धा थोडीशी वापरू शकता। सगळ्या शेवटी काय करायचं, चमचाभर तेल किंवा साजूक तूप घ्यायचं आणि छान हे मळून घ्यायचं आहे। कारण यामध्ये बटाटा आहे, मूग आहे, मल्टीग्रेन आटा आहे, म्हणून पीठ थोडंसं चिकट होतं, म्हणून तेलाचा हात लावणं गरजेचं आहे। असं थोडंसं मळून घेतलं की पटकन आपण याचे पराठे करायला घेणार आहोत। अजिबात हे पीठ भिजत वगैरे घालावं लागत नाही। आता तुम्हाला जर हवं असेल तर हे पीठ थोडं घट्ट मळून फ्रीजमध्ये आदल्या दिवशी ठेवू शकता, म्हणजे सकाळी पटकन घाईच्या वेळेस नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी तुम्ही हे पराठे करून देऊ शकता। लक्षात असू द्या, जर आदल्या दिवशी रात्री करत असाल तर पीठ थोडं घट्टच मळून ठेवायचं आहे, कारण नंतर हे थोडंसं पातळ होतं। जर जास्त पातळ वाटत असेल तर पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ मल्टीग्रेन आटा घालून छान मळून घ्यायचं आहे आणि पीठ घट्ट करून घ्यायचं आहे। आपण घेतलेलं साहित्य साधारणतः एक 8 ते 9, कधीकधी 10 सुद्धा, लहान मोठे जसे कराल तसे हे पराठे तयार होतात। एक पिठाचा गोळा घेऊन पिठामध्ये छान घोळवून घेतलेला आहे आणि जसं आपण कणकेची पोळी लाटतो अगदी त्याच पद्धतीने लाटायचं आहे, फक्त थोडी जाड ठेवायची। आता सेम पिठाला थोडं घट्ट मळून त्याच्या छान छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा तुम्ही करू शकता, त्यासुद्धा छान होतात। पीठ थोडंसं पातळ करून तुम्ही धिरडं किंवा थालीपीठाप्रमाणे सुद्धा थापून किंवा भाजून खाऊ शकता, जसं तुम्हाला आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार। असं आपण छान जाड लाटून घेतलं आहे। जर कडा थोड्याशा वाकड्या तिकड्या वगैरे वाटत असेल तर घरातलं एखादं कड असलेलं टोकेरी ताट वगैरे घ्यायचं आहे आणि याने छान गोल एकसारखी करू शकता। म्हणजेच काय, तुम्ही जरी बॅचलर असाल, पहिल्यांदा बनवत असाल, लहान मुली करत असतील तर अगदी गोल गरगरीत एका आकाराचे तुम्ही पराठे तयार करू शकता। चपातीपेक्षा छान आपण जाड करून घेतलं आहे आणि गोल एकसारखा हा पराठा आपला तयार झालेला आहे भाजण्यासाठी। आता दुसरीकडे गॅसवर एखादा तवा आपल्याला छान गरम करून घ्यायचा आहे। तवा गरम झाला की सुरुवातीला हा पराठा आपण घातलेला आहे। हवं असेल तर थोडासा तेलाचा हात तुम्ही तव्याला लावू शकता। सुरुवातीला वरची बाजू थोडी सुकेपर्यंत बाजू आपण उलटून घेतलेली आहे।
पराठ्यासाठी लागणारी डाळ असेल गव्हाचं किंवा मल्टीग्रेन आटा तुम्ही घेत असाल तर हे सगळं कच्चं असल्यामुळे सुरुवातीला दोन्ही बाजूने असं हे छान भाजून घ्यायचं आहे. चांगलं भाजलं फुललं की नंतरच यामध्ये तेल तूप किंवा बटर लावून छान भाजून काढायचं आहे. म्हणजे कच्चा राहण्याचा प्रश्नच येत नाही. तर बघू शकता असे हे दोन्ही बाजूने खरपूस भाजून झाल्यावर याला थोडंसं आपण तेल लावून घेणार आहोत. तुम्ही तूपसुद्धा लावून घेऊ शकता आणि पुन्हा 1 मिनिटभर आपण दोन्ही बाजूने भाजून घेणार आहोत. आता तुम्हाला जर आवडत असेल तर बटाट्यामध्ये थोडंसं हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर, थोडा चाट मसाला कुस्करून तुम्ही याला स्टफ पराठासुद्धा तयार करू शकता. तो सुद्धा मुलांना तुम्ही देऊ शकता. तर या पद्धतीने आपला हा पहिला पराठा तयार झालेला आहे. सेम पद्धतीने उरलेले सगळे पराठे आपण तयार करणार आहोत. आता यामध्ये आपण मोड आलेली मूग वापरलेली आहे. तुम्ही मटकीसुद्धा वापरू शकता. मिक्स कडधान्य छान भिजवून त्याला कापडामध्ये बांधून छान मोड आणूनसुद्धा वापरू शकता. कधी चणेसुद्धा भिजवून त्याला मोड आणून नंतर हे क्रश करून तुम्ही असे पराठे तयार करू शकता. मस्त लागतात, पौष्टिकसुद्धा. तसे हे सगळे पराठे आपण करून घेतलेले आहेत. रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे. मस्त दिसायला छान मऊसूत दिसतो. तर प्रोटीने भरभरून खायलाही अगदी छान पौष्टिक शिवाय झटपट होणारा हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल रेसिपी तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. आणि अशाच इंटरेस्टिंग रेसिपी पाहण्यासाठी कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. म्हणजे प्रत्येक दिवशी जी रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि स्कूल टिफिन रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहता येईल. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.